बर, आपण काल काय काय पाहिले बघा. हायड्रोकार्बन चॅप्टर स्टार्ट केलाय आपण. त्याच्यामध्ये आपण हायड्रोकार्बन हे कंपाऊंड फक्त कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले असतात असं आपण पाहिलं होतं. परत आपण हे पाहिलं की हायड्रोकार्बनचे 2 टाईप आहेत मेनली. सांगा बरं कोणते कोणते आहेत. फक्त पहिलं अक्षर तेवढं लिहित चला. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. ओके, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मध्ये कोण येतो सांगा. सॅच्युरेटेड मध्ये कोण असतात. अरे निकिता थोडं चुकलं. सॅच्युरेटेड म्हणजे अल्केन. छान दीपक, अयोध्या. अल्केन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजेच कोण असतात हे अल्केन. परत अनसॅच्युरेटेड मध्ये कोण कोण येतात सांगा बरं. अनसॅच्युरेटेड मध्ये बघा आता इथून पुढे अल्केन, अल्कीन असं काही आलं की ई टाकायचं. अल्कीन आलं की किती टाईप करत बसणार. सिम्पली ई आणि वाय. ठीक आहे. मग अनसॅच्युरेटेड मध्ये 2 टाईप आहेत, अल्कीन, अल्काईन. अल्कीन म्हटल्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अल्काईन म्हटल्यानंतर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. परत फॉर्म्युला आठवतोय अल्केनचा फॉर्म्युला. बघा मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित जाईल. अल्केन फॉर्म्युला काय येईल आठवतोय का बघा. CnH2n+2. अल्किनचा येतो CnH2n आणि अल्काईनचा फॉर्म्युला आहे CnH2n-2. ठीक आहे. बर, आता पुढे जाऊया. आपण आयसोमेरिझम पण पाहिलं होतं आपण याच्यामध्ये. तर अल्केन पाहतोय आपण बरोबर. तर अल्केन कोणता आयसोमेरिझम दाखवतात सांगा बरं. बोला. चेन आयसोमेरिझम. ठीक आहे. बर, आता आपण पुढे पाहतोय ते म्हणजे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन. आपली एक मेथड अर्धवट झाली होती बघा काल. कोणती होती ती मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये. हायड्रोजनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. हायड्रोजनेशन करायचंय. बघूया आपण ही रिएक्शन कशी आहे. मला वाटते थोडी रिएक्शन झाली आहे, परत मी रिपीट करते. अल्कीन पासून अल्केन तयार करायचंय. कोणताही अनसॅच्युरेटेड पासून सॅच्युरेटेड. ठीक आहे, आपण पाहिलं होतं. परत आपण हे पण बघितलं होतं. मी थोडस फास्ट घेते. हा जो अल्कीन आहे यामध्ये प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन असेल sp2. यांच्याकडे एक पाय बॉन्ड असतो. तो लुजली इलेक्ट्रॉन असतात त्या पाय बॉन्ड मध्ये. तर तो पाय बॉन्ड इझिली ब्रेक होतो आणि तो बॉन्ड ब्रेक झाला की हा एक हायड्रोजन या कार्बनला दिला जातो तर दुसरा हायड्रोजन या कार्बनला दिला जातो. ठीक आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला प्रोडक्ट भेटेल. ऑलरेडी असलेला CH2 एक हायड्रोजन ऍड झालाय. डबल बॉन्डच्या ऐवजी आता काय असेल सिंगल बॉन्ड असेल. तर आणि परत इथं कोण असेल CH3 म्हणजे इथिन पासून इथेन तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला ही रिएक्शन कशी होते ती सांगत होते. ही रिएक्शन होते कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. तर कॅटलिस्ट खूप महत्वाचे आहेत. पाठ असू द्या. निकेल और प्लॅटिनम और पॅलेडियम. महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्लॅटिनम किंवा पॅलेडियम या दोघांपैकी कोणाचाही यूज केला ही रिएक्शन होण्यासाठी तर ही रिएक्शन रूम टेम्परेचरला होते. म्यूट करायचंय. बर, 1 मिनिट थांबा.
झाले का रे म्यूट ऑल? बरं, आता बघा पुढे पाहूया आपण. इंटरनेट कनेक्शन थोडस वीक आहे बघा. आवाज येत नसेल तर थोडस सांगत चला. तर ही रिॲक्शन काल पाहिली आपण. ह्याच्यामध्ये काय सांगत होते मी, प्लॅटिनम और पॅलेडियम जर यूज केला तर ही रिॲक्शन रूम टेम्परेचरला होते. पण जर तुम्ही इथे निकेल यूज केला तर जास्त टेम्परेचर लागेल. टेम्परेचर थोडस जास्त लागतं तेव्हाच ही रिॲक्शन होते. छोट्या छोट्या गोष्टी एनसीईआरटीच्या पुस्तकामधल्या अशा तोंडपाठ असू देत चला. ओके, परत बघा आता ही रिॲक्शन होते कशी हे तर माहिती आहे तुम्हाला. कॅटॅलिस्ट जेव्हा यूज केला जातो एखाद्या रिॲक्शन मध्ये, तो फक्त रिॲक्शन फास्ट होण्यासाठी कॅटॅलिस्ट यूज केला जातो. म्हणजे तुमची रेट ऑफ रिॲक्शन कॅटॅलिस्टमुळे वाढते. तर ही रिॲक्शन कशी होते ते बघूया आपण. बघा आता मोठे मोठे टँक असतात, त्यांच्यामध्ये कोण कोण असेल याच्यामध्ये हे निकेल, म्हणजे कोणीही निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम हे मेटल्स असतील. परत आणखीन कोण कोण असेल त्या कंटेनरमध्ये, अल्किन असेल, बरोबर, कोणताही अल्किन असू शकतो. परत आणखीन कोण असेल, हायड्रोजन गॅस. ओके, मग आता ही रिॲक्शन कशी होते बघा, मेकॅनिझम लक्षात असू दे ही रिॲक्शन कशी होते. तर हा जो मेटल आहे, हा जो कॅटलिस्ट आहे तुमचा, याच्यावरती हे जे अल्किन आणि हायड्रोजन गॅस आहे ते याच्या सरफेस वरती ऍडसॉर्ब होतात. काय होतात, शब्द लक्षात असू द्या, ऍडसॉर्ब. ऍडसॉर्ब वेगळा शब्द आहे आणि ऍब्सॉर्ब हा वेगळा शब्द आहे. ऍब्सॉर्ब होणं म्हणजे जर तुम्ही स्पंज असतो तो जर पाण्यात टाकला तर तो स्पंज पाणी ऍब्सॉर्ब करून घेतो. ठीक आहे. आणि ऍडसॉर्ब होणं म्हणजे एखाद्या सरफेस वरती तो पदार्थ चिटकून किंवा सरफेस वरती जमा होणे. फॉर एक्झाम्पल, जी धूळ असते, समजा तुमची गाडी बाहेर असेल तर त्या गाडीवरती धुळीचे कण तुम्हाला दिसतील, तर ते धुळीचे कण त्या सरफेस वरती गाडीच्या ऍडसॉर्ब झालेले असतात. ठीक आहे, डिफरन्स माहिती असू द्या, सरफेस केमिस्ट्रीमध्ये हे तुम्हाला खूप डिटेलमध्ये आहे. तर मग आपण काय पाहतोय, ह्या कॅटलिस्ट वरती हे जे अल्किन आणि हायड्रोजन आहेत ह्या सरफेस वरती ऍडसॉर्ब होतात. मग तिथं त्या कॅटलिस्ट वरती हायड्रोजन आणि अल्किनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की ती रिॲक्शन फास्ट होते, म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन जास्त असतो. मग काय होतं, हे अल्किन काय करतात, ह्या निकेल असेल, आपण निकेलच घेऊया इथं, याच्या सरफेस वरती बसल्यानंतर त्यांच्यासोबत बॉन्ड करतात. कुणासोबत कोण बॉन्ड करतो, अल्किन ह्या निकेल सोबत बॉन्ड करतो. हायड्रोजन पण निकेल सोबत बॉन्ड करतो. मग आता हे बॉन्ड झाले, पण हे काय असं शांत बसलेले नसतात तिथं. हे बॉन्ड यांच्यासोबत याने हा निकेल सोबत जर बॉन्ड केला, ठीक आहे, तर मग हा डबल बॉन्ड काहीतरी ब्रेक होतो. परत मग हायड्रोजन मध्ये पण काय होतं, केमिकल रिॲक्शन अशा होत असतात एन्व्हायरमेंटनुसार. मग आता हायड्रोजन गॅस पण याच्यासोबत बॉन्ड केला तर हायड्रोजननं काय होईल, इथं आणखीन एक बॉन्ड केला आहे, म्हणजे 2 बॉन्ड करत आहे, जो की हायड्रोजन शक्यतो करत नाही. मग हा बॉन्ड ब्रेक होणार. मग आता हा हायड्रोजन H2 च्या फॉर्म मध्ये जो होता तो फक्त हायड्रोजन ऍटमच्या फॉर्म मध्ये जाईल. मग आता हा फिरत असताना तिथं, फिरत म्हणजे तिथंच निकेलवरती फिरत असताना हा जो हायड्रोजन आहे तो हा कार्बनला जाऊन चिटकतो. म्हणजे दोन्ही हायड्रोजन, एक एक हायड्रोजन या कार्बनवरती जाऊन चिटकतील. मग या दोघांमध्ये कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्डिंग होते आणि अल्किन पासून अल्केन तयार होतो. हे तुम्हाला जस्ट नॉलेज असावं म्हणून सांगितलेलं आहे, एवढं डिटेल मध्ये जायची गरज नाही. थोडक्यात परत एकदा सांगते, सिम्पली कॅटलिस्ट वरती हे दोघही जमा होतात, कॅटलिस्ट सोबत बॉन्ड करतात. कॅटलिस्ट सोबत बॉन्ड केल्यानंतर हायड्रोजन गॅस मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि तो हायड्रोजन कार्बनला जाऊन चिटकतो. मग कार्बन निकेल सोबतचा बॉन्ड तोडून टाकतो
आणि अशा प्रकारे अल्किन पासून अल्केन तयार होतो. समजले रिएक्शन? हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. रिएक्शन महत्वाची आहे खूप. अनसॅच्युरेशन. ओके ओके, नेक्स्ट पेज कडे जाऊत आपण. माझा आवाज ऐकू येतो का सगळ्यांना? ओके, हा. बर, आता बघूत आपण. काही रिएक्शन बघून घेऊत आपण. बघा, आता रिएक्शन आली एखाद्या वेळेस तर मी आयुपॅक नॉमेनक्लेचर महत्वाचा पार्ट आहे, त्याच्यामुळे काही काही रिएक्शन असतील तर तिथे मी तुम्हाला 100% आयुपॅक नॉमेनक्लेचर विचारलं की व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. ओके, बघा आता इथं कसं असेल. बघा, फर्स्ट रिएक्शन काय आहे? हा कोण आहे सांगा? प्रोपीन. एकच मिनिट हा. बघा, आता पहिला कोण घेतलेला इथं? प्रोपीन घेतलेला आहे. प्रोपीनची रिएक्शन कोणासोबत केली? H2 गॅस सोबत. इथं तुम्ही काहीही यूज करू शकता, ठीक आहे? निकेल, प्लॅटिनम और पॅलॅडियम. काय होईल? सिम्पली या हायड्रोजनला आपण असं लिहूया, H2 ला हा पाय बॉन्ड ब्रेक होतो, हायड्रोजन एका कार्बनकडे, हा हायड्रोजन एका कार्बनकडे. कोण तयार होईल? प्रोपेन. रिएक्शन खूप सोपे आहेत बघा. परत नेक्स्ट, हा कोण आहे? ब्युटीन. ठीक आहे. परत याची रिएक्शन H2 सोबत सेम प्रोसिजर. हे बघा, हायड्रोजन हायड्रोजन एक गेला कार्बनकडे, एक दुसऱ्या कार्बनकडे, डबल बॉन्ड ब्रेक झाला. सिम्पली हा कोण तयार झाला? ब्युटेन. ठीक आहे. बर, थोडस आणखी एक रिएक्शन घेते, व्यवस्थित सांगायचंय. हा कोण आहे? चला नाव सांगा. आता नाव असे पटापट आले पाहिजेत. आयुपॅक. नाव म्हटलं की आयुपॅक सांगायचं. छान दीपक, छान. ब्यूट 2 ENE. ब्यूट 2 ENE. छान. शर्वरी, अंजली, राईट. ब्यूट 2 ENE. हो, ब्यूट 2 ENE. ओके. परत काय होईल? सेम तयार होईल. हा बघा, हायड्रोजन ह्या कार्बनकडे, हा हायड्रोजन या कार्बनकडे, ब्रेक. कोण तयार होतो? डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट झालाय, ब्युटेन. रिएक्शन ही तर खूप सोपी रिएक्शन आहे सोडा. बर, पुढं कोण आहे बघा? इथे हा सायक्लो पेंट 1 ENE असं दिलेलं आहे. याच्यामध्ये हे बरोबर आहे का? बघा वर एकदा चेक करून. सायक्लोपेंटीन. छान. अंजली, परत ज्ञानेश्वरी, बरोबर. एक बॉन्ड इथं राहिलेला आहे, डबल बॉन्ड. तुम्ही नंतर लिहिताना व्यवस्थित करून लिहा. डबल बॉन्ड आहे इथं. परत हायड्रोजन सोबत रिएक्शन, डबल बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होईल? सिंगल मध्ये. कोण तयार होतो? सायक्लोपेंटेन. ठीक आहे. रिएक्शन सोपे आहेत, सांगायची गरज नाही मला वाटायला. बघा, हा कोण आहे?
1-क्लोरोसायक्लोहेक्झिन. ठीक आहे, 1-क्लोरोसायक्लोहेक्झिन कोण तयार होईल याच्यापासून? सेम 1-क्लोरोसायक्लोहेक्झिन. फक्त डबल बॉन्ड ब्रेक होईल. त्याच्याऐवजी इथं कोण असतात, इथं दाखवलेले नाहीयेत, पण इथं कोण ऍड होतील? हायड्रोजन. ठीक आहे, बर. आता पुढं आहे मजा, ती बघूया आपण. आता आपण काय केलं रे? बघा, आता आपण रिएक्शन केली होती ती म्हणजे कोणापासून? अल्किन पासून अल्केन तयार केला होता. अल्किन पासून अल्केन तयार केला होता. एक मिनिट. अल्किन पासून अल्केन. मग आता समजा जर मी इथे अल्काईन घेतला, हा सिंपली आपला इथाईन आहे. ठीक आहे, इथे व्यवस्थित लिहिते रिएक्शन मी. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, एक एक हायड्रोजन असतील यांच्या सोबत. आता याची रिएक्शन करते मी, इथं लिहिते H2 ला. ठीक आहे, कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. तर बघा आता इथं इथं किती पाय बॉन्ड आहेत? इथाईन मध्ये किती पाय बॉन्ड आहेत? 2. छान. दीपक, ज्ञानेश्वरी, नागेश, अंजली, शर्वरी, छान. याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड आहेत. आपल्याला ह्या इथाईन पासून कोण तयार करायचं आहे? अल्केन. लक्षात घ्या, अनसॅच्युरेटेड पासून सॅच्युरेटेड. म्हणजेच याच्यापासून प्रोडक्ट काय भेटला पाहिजे तुम्हाला? CH3 इथेन. बरोबर. तर मग आता बघा रिएक्शन कशी होईल. हा एक H2 मी ऍड केलेला आहे, म्हणजे ऍट अ टाइम हा बॉन्ड, एक बॉन्ड ब्रेक होतो, पाय बॉन्ड. हा हायड्रोजन इथे, हा हायड्रोजन या कार्बनकडे. कोण तयार होईल बघा बरं, जरा कळायले का रिएक्शन? इथे किती बॉन्ड असतील? 3च्या ऐवजी 2, कारण एकच बॉन्ड ब्रेक झालेला आहे. हा कोण तयार झालेला दिसायला आहे? हा जो तयार झालेला आहे तो कोण आहे? इथीन. बरोबर. मग पण आपला काय तयार करायचंय? छान. अंजली, नागेश, ज्ञानेश्वरी, आपल्याला काय तयार करायचंय? हा आहे इथाईन. इथेन तयार करायचंय. बरोबर. बाकीच्यांना लक्षात येत नाहीये का? बघा, रिएक्शन काय चाललीये ते समजणं खूप महत्वाचं. रिएक्शन तर सोपी आहे. अनसॅच्युरेटेड पासून सॅच्युरेटेड, म्हणजे कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड, मग तो डबल असू शकतो किंवा ट्रिपल असू शकतो. याच्यापासून आपल्याला करायचं सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्जन. मग आतापर्यंत ज्या रिएक्शन पाहिले आपण, त्या अल्किन पासून अल्केन अशा होत्या, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड पासून कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तर आता आपला एक्झाम्पल असं दिसून येईल की कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड घेतलेला आहे, याच्यापासून काय तयार करायचंय? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. मग मी सेम रिएक्शन केली H2 सोबत, तर मला काय भेटलाय? इथीन. पण हा आपला मेन प्रोडक्ट आहे का? हा आपला मेन प्रोडक्ट आहे का? नाही. ठीक आहे, मग आता मला इथं काय ऍड करावं लागेल बरं आणखीन? छान. ज्ञानेश्वरी, अंजली, बरोबर आहे. H2 आणखीन ऍड करावं लागेल. ही 2 स्टेप रिएक्शन नाहीये, तुम्हाला समजण्यासाठी मी 2 स्टेप मध्ये लिहायले. परत याच्यामध्ये आणखीन H2 ऍड करा, एक हायड्रोजन परत या कार्बनला आणि या कार्बनला, आणि हा बॉन्ड ब्रेक होतो. बघा प्रोडक्ट काय येईल मग आता आपला. ऑलरेडी एक हायड्रोजन होता. ठीक आहे, मी आता सिंगल बॉन्ड लिहिते. नंतर एक H2 ऍड केल्यानंतर असा प्रोडक्ट भेटला आपल्याला. ठीक आहे, डबल बॉन्ड वाला. मग आपण काय केलं, परत एकदा एक H2 ऍड केला आणि असा प्रोडक्ट भेटला. हा आहे इथेन.
हा आपला मेन प्रोडक्ट आहे. तर मग याच रिएक्शनला वन स्टेप मध्ये कसं लिहिणार तुम्ही, कळाले का बघा. तुम्हाला समजण्यासाठी मी 2 स्टेप मध्ये लिहिले. ह्या रिएक्शनला मी असं लिहिणार. इथाइन याची रिएक्शन होईल 2 टाइम्स H2. कळालंय, 2 टाइम्स H2 हे कंपल्सरी आहे. 2 टाइम्स H2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट इट गिव्स इथेन. समजली रिएक्शन. डिफरन्स काय आहे, अल्किन पासून अल्केन तयार करायचा असेल तर एकच H2, अल्किन पासून अल्केन तयार करायचा असेल तर एकच H2, अल्काइन पासून अल्केन तयार करायचा असेल तर 2 टाइम्स H2. समजली रिएक्शन, सोपी आहे. ओके, बर. आता हा जो इथिन आहे याला कॉमन नेम आहे इथिलीन. हे नाव लक्षात असू द्यायचे, पाठ असू द्यायचे बरं का, उगच देतात कधी कधी. याचं इथिनचं कॉमन नेम आहे इथिलीन आणि इथाइनचं कॉमन नेम आहे ऍसिटिलीन. हे मात्र पाठ असू द्यायचं. लेक्चर संपण्याच्या अगोदर मी विचारणार आहे तुम्हाला, पाठ करा बरं. इथिलीन, ऍसिटिलीन, नाव सोपे. ओके. कधी कधी इथं इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल दाखवत आहे. कधी जर व्हॉइस नाही आला तर लगेच चॅटिंग मध्ये मला मेसेज पाठवा. ठीक आहे, रिएक्शन समजली. व्हिडिओ स्टार्ट करावं लागेल. नेट कनेक्शन स्टेबल नाही, ज्यांना नेट कनेक्शन स्टेबल नाही त्यांनी व्हिडिओ बघत चला आणि मला सांगत पण चला, कधी कधी विसरू शकते मी. हे म्यूट ऑलचं कसं आहे, म्यूट ऑल बर. म्यूट केलं येत नाहीये. तीन म्यूट पार्टिसिपंट्स अपॉन एंट्री. वर 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 पुन्हा एकदा तेच ते वाक्य बी वाचलं तर कळतं. ते अनचेक करावं लागेल का. शिकवण्यापेक्षा या गोष्टी आहेत, जरा होतील हळूहळू. बघा, आता ह्या रिएक्शन विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्याच गोष्टी असतात, फक्त लक्षात असू देत चला. बघा, परत एकदा रिएक्शन पाहूया आपण. रिएक्शन कशी होती. रिएक्शन अशा तोंडपाठच झाल्या पाहिजेत बघा इथंच. पहिली रिएक्शन होती मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये फ्रॉम अनसॅच्युरेट. तुम्ही सेंड केलेल्या नोट्स मध्ये थोडं वेगळं लिहिलंय. बर, मी पाहते पीडीएफ जो सेंड केलेला आहे तसाच आहे का, एकदा पाहून घेते आणि जे शिकवायले तेच सेंड करते. ठीक आहे. बर, रिएक्शन काय होती, अनसॅच्युरेटेड टू सॅच्युरेटेड. हा, कोणाचं कन्वर्जन कोणामध्ये, अल्किन अल्काइन, या दोघांचंही कन्वर्जन आपल्याला करायचंय अल्केन मध्ये. म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, याचं कन्वर्जन करायचंय सिंगल बॉन्ड मध्ये. साध्या गोष्टी हे तर तुम्हाला आपोआपच येईल हळूहळू. रिएक्शन जरी समजा आठवत नसेल डबल बॉन्ड कडून सिंगल बॉन्ड मध्ये, म्हणजे कोण ऍड होतो, फक्त हायड्रोजन. मग काय ऍड करायचंय, H2. इथं किती आहेत H2, 2 टाइम्स H2. ठीक आहे. रिएक्शन फक्त आता पाठ असू दे. ओके,
नेक्स्ट रिएक्शन काय आहे, तर रिएक्शन सांगायची मला वाटतं काही गरज नाही, बघून घेऊया आपण तरी एकदा. हा कोण आहे, प्रोपाईन. ठीक आहे, 1 लिहिला तरी चालेल, फक्त 1 साठी लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. प्रोपाईनची रिएक्शन, प्रोपाईन पासून कोण तयार केलेला आहे इथं, प्रोपेन. मग इथं कोण ऍड करावं लागेल सांगा बरं जरा, काय ऍड करावं लागेल इथं, व्यवस्थित सांगायचं समजून. छान ज्ञानेश्वरी, काय ऍड करावं लागेल, 2 टाइम्स H2. हे मात्र विसरू नका, काही काही रिएक्शन मध्ये हा जो कोइफिशियंट आहे हे नाही पाठ केला तरी चालतो, पण या रिएक्शन मध्ये मात्र इम्पॉर्टंट आहे बरं का. 2 टाइम्स H2. छान. ही पण रिएक्शन सेम आहे, हा आहे अल्काईन, याची रिएक्शन 2 टाइम्स H2 सोबत करा. जिथं ट्रिपल बॉन्ड आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, सिंगल बॉन्ड मध्ये. मला वाटतं इथं जरा उत्तर चुकीचं आहे, बघून घ्या हा कोण आहे. बघा याचा आन्सर असं येईल. ठीक आहे, इथं थोडस काहीतरी आन्सर चुकीचं आहे, चुकलेलं आहे, फक्त दुरुस्त करून घ्या व्यवस्थित. ट्रिपलच्या ठिकाणी फक्त कोण येईल, सिंगल बॉन्ड. हे आन्सर चुकलंय, तुम्ही लिहिताना व्यवस्थित व्यवस्थित करून घ्या. ओके, नेक्स्ट. ह्याचं नाव सांगा बरं रे मला, काय आयुपॅक नेम सांगा बरं, पटकन आलं पाहिजे, हे सोपं आहे. काय येईल ह्याचं नाव, नाही अंजली, चुकलंय बघ. ब्युटीन आहे का तो, ब्युटीन कसा असतो बाळांनो, बरोबर. हा, सायक्लोब्युटीन. दीपक छान, नागेश, अंजली, अंजली नाही ज्ञानेश्वरी, सायक्लोब्यूट 1 ENE. ठीक आहे, तुम्ही इथे डायरेक्ट, आता कसं असतं आपण सिस्टमॅटिकली जसं लिहितो तसं तुम्हाला चॅटिंग मध्ये लिहिता येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही स्पेस न देता तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं लिहित चला, काही अडचण नाही. हा कोण आहे, सायक्लोब्यूट 1 ENE, अदरवाइज सायक्लोब्युटीन असंही लिहू शकता. ठीक आहे, याच्यापासून कोण तयार झालेला आहे सांगा, समजा सायक्लो वगैरे आलं तर सिम्पली तुम्ही काय करत चला, CANE, म्हणजे काय अडचण नाही. सायक्लोब्युटेन, छान, सायक्लोब्युटेन. बघा तुम्हाला बोर होऊ शकते, म्हणजे आयुपॅक नेम काय गेले, पण इथंच तुमची खरी एक्झाम असेल बघा, इथंच असे ऑन द स्पॉट काही विचारलं तर आलं पाहिजे. सायक्लोब्युटीनची रिएक्शन H2 सोबत करा, सायक्लोब्युटेन. ठीक आहे, रिएक्शन सोपी आहे. बरं, आता रिएक्शन झाल्या, आता रिएक्शन विषयी काय काय म्हणणं आहे बघूया. याच्यावरती जरा जास्त क्वेश्चन पडतात बरं का. आता ही जी रिएक्शन पाहिली आपण, लिहून घेऊ तू ग असावी नजरेसमोर. H2 कॅटलिस्ट, निकेल, नाव तिन्ही लक्षात असू द्यायची, लिहिताना कोणतंही लिहा पण नाव लक्षात असू द्यायची कॅटलिस्टची. बर, काय म्हटलंय की या रिएक्शनला वेगवेगळे नाव आहेत. मग बघूया काय काय नाव आहेत ते. ऍडिशन रिएक्शन, बिकॉज हायड्रोजन इज ऍडेड. बघा ह्या रिएक्शन मध्ये सिम्पली हायड्रोजन ऍड केला चाललाय, हे तर कळायला तुम्हाला, म्हणजे हा बॉन्ड ब्रेक व्हायलाय आणि हायड्रोजन इथे येऊन ऍड होतो, म्हणून ह्या रिएक्शनला ऍडिशन रिएक्शन ही असं म्हणतात. बरोबर. पुढे काय म्हणतात बाबा आणखीन ह्या रिएक्शनला, या रिएक्शनला रिडक्शन रिएक्शन ही असं म्हणतात. रिडक्शन म्हणजे काय आठवतंय का काही, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, यालाच काय म्हणतात, रिडक्शन. म्हणून या रिएक्शन मध्ये, सॉरी, या रिएक्शन मध्ये हायड्रोजन ऍड होतो, म्हणूनच याला कोणती रिएक्शन म्हणतात, रिडक्शन रिएक्शन. नेक्स्ट काय आहे, हायड्रोजिनेशन.
म्हणजे नावं आहेत सोपे ते समजण्यासारखेच. हायड्रोजिनेशन म्हणजे परत ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजिनेशन म्हणजेच काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, आणखीन एक नाव आहे सॅच्युरेशन रिएक्शन. का? कारण अनसॅच्युरेटेड पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार झालेला आहे, म्हणून या रिएक्शनला सॅच्युरेशन रिएक्शन असंही म्हणतात. काय? सॅच्युरेशन, जो तयार झालाय त्याचं नाव. मग ह्या रिएक्शनला 4 नावं दिलेली आहेत ड्यू टू ऍडिशन ऑफ हायड्रोजन. कोणते कोणते? बघा, ऍडिशन रिएक्शन, दुसरं रिडक्शन, तिसरं कोणतं आहे? हायड्रोजिनेशन, आणि फोर्थ आहे ते म्हणजे सॅच्युरेशन. ठीक आहे, नावं अतिशय इम्पॉर्टंट आहेत, बिलकुल विसरायचे नाहीत. समजलं? बर, नेक्स्ट रिएक्शन कडे जाऊत आपण. आता ती फर्स्ट रिएक्शन तुमच्या समोर नाही, मग एकदा मला सांगा व्यवस्थित, जी फर्स्ट रिएक्शन होती त्या रिएक्शन मध्ये आपण कोणापासून अल्केन तयार करत होतो सांगा बरं? कोणापासून आपण अल्केन, अल्किन, आणखीन अल्काइन. छान, अल्किन आणि अल्काइन पासून अल्केन. या रिएक्शनला 4 नावं आहेत. कोणती कोणती आहेत सांगा बरं मेसेज करून. पहिलं जरी अक्षर लिहिलं तरी चालेल, पूर्ण लिहित बसायची काही गरज नाही. छान, अंजली ऍडिशन, परत अंजली रिडक्शन, हायड्रोजिनेशन आणि सॅच्युरेशन. छान. नेक्स्ट रिएक्शन बघूया आपण, ती आहे फ्रॉम अल्काइल हॅलाइड. ठीक आहे, हे असतात अल्काइल हॅलाइड्स. त्यालाच आणखीन एक नाव आहे ते म्हणजे हॅलो अल्केन. याच्यामध्ये नाव जरा लक्षात ठेवावं लागतं बरं का. हॅलो अल्केन, याच्यामध्ये 2 रिएक्शन आहेत. अल्काइल हॅलाइड पासून आपण 2 डिफरंट पद्धतीने अल्केन तयार करू शकतो. पहिली मेथड पाहूया आपण, ती म्हणजे बाय युझिंग झिंक अँड H+. ठीक आहे, बर, बाय युझिंग झिंक, लिहून घेतो व्यवस्थित, झिंक अँड H+ ऍसिडच्या. बर, त्याच्या अगोदर ही रिएक्शन बघूत आपण. ही रिएक्शन कशी होते? ही रिएक्शन, मेन रिएक्शन अशी आहे बघा. अल्काइल हॅलाइड रिएक्ट्स विथ, ऍक्च्युली इथं H2 पाहिजे, इथं चुकलंय. रिएक्ट्स विथ H2 in presence of zinc and H+, it gives alkane and hydrogen halide. बर, आता ही रिएक्शन आली कशी ती बघूया. रिएक्शन मध्ये कोण ऍड केलेला आहे इथं? H2. हा H2 कुठून आला ते जरा पाहूत, बरोबर का? व्यवस्थित जायचं, रिएक्शन खूप सोपे असतात. बर, आता हा H2 आला इथून. कसा आला ते बघूया. सोपी रिएक्शन आहे. झिंक प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड. कोण आहे हा? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. यांची रिएक्शन झाली की इथे तयार होतो H2 गॅस प्लस ZnCl2. इथं आपल्याला या दोघांची रिएक्शन होऊन जो H2 तयार झालेला आहे तो आपल्या कामाचा आहे, तो इथं घेतलेला आहे. मग ते कोणापासून भेटलेला आहे? झिंक आणि H+च्या प्रेझेन्स मध्ये, म्हणून त्याला इथं लिहिलेलं आहे. कळालं? मग आता बघूया रिएक्शन काय म्हणते. अल्काइल हॅलाइड reacts with H2 in presence of zinc and H+, it gives
अल्केन अँड हायड्रोजन हॅलाइड. बघू आता ही रिएक्शन नेमकी कशी झाली. बघा इथं कोण कोण आहेत. RX प्लस, मी इथं H2 ला इथं लिहिते, ठीक आहे. इथं पाहिजे प्लस, इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड कॉमा H प्लस. बघा इथं कशी होती रिएक्शन. हा जो HX आहे तो असा निघून जातो. HX बाहेर गेला, हा HX. आणि हा जो RH आहे तो एकमेकांसोबत बॉन्ड तयार करतो. RH हा कोण असेल. अल्केन, ठीक आहे. हा असेल हायड्रोजन हॅलाइड. रिएक्शन समजून घेत चला. सोप्या रिएक्शन आहेत, खूप सोप्या रिएक्शन आहेत अल्केन मधल्या. रिएक्शन समजली. ही रिएक्शन कळाली का सर्वांना. ओके. रिएक्शन सोपी आहे. अल्काइल halide react with H2 in presence of zinc and H plus. It gives alkane RH, ठीक आहे, प्लस हायड्रोजन हॅलाइड. बर, एक एक्झाम्पल बघू आता याचं. कोण आहे. CH3Br. बर, ब्रोमो मिथेन आणि मिथाइल ब्रोमाइड. बघा ह्याला मी 1 लिहिते आणि याला 2 लिहिते. या दोघांपैकी कोणतं आयुपॅक नेम आहे 1 का 2. ब्रोमोमिथेन का मिथाइल ब्रोमाइड. 1. आणखीन छान. आयुपॅक नेम कॉमन नेम मधला डिफरन्स कळायला पाहिजे. बरोबर. तुम्हाला येत असून उपयोग नाही, तुम्हाला असं ओळखता पण आलं पाहिजे. छान. अयोध्या अंजली नागेश. छान. ब्रोमोमिथेन हे त्याचा आयुपॅक नेम आहे. याची रिएक्शन केली आहे बघा H2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड ऍसिड. मग हा HBr निघून जातो आणि हा हायड्रोजन ह्या CH3 कडे ऍड होतो. हा ऑलरेडी असलेला CH3 त्याच्यासोबत हा हायड्रोजन, म्हणजेच ह्याला असं लिहिता येईल. हा CH3. कधी कधी छोट्याच गोष्टी असतात तुम्हाला कळत नाही, त्याच्यामुळे लिहून दाखवते मी. CH4 प्लस HBr हायड्रोजन ब्रोमाइड आणि हा तयार झालेला आहे मिथेन. नेक्स्ट मूव्ह करूत आपण.